श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्रीकृष्णांनी उद्धवास केलेला उपदेश. त्यावेळी द्वारकेत मोठे मोठे उत्पात होऊ लागले होते. मोठे मोठे अपशकुनही होत होते. त्यावेळी यदुवंशाचे वयोवृद्ध पुरुष श्रीकृष्णाकडे आले आणि त्यांनी ही गोष्ट भगवंतांना सांगितली. श्रीकृष्ण म्हणाले, गुरुजनांनो, आपण म्हणता ते सत्य आहे. आपल्या वंशाला ब्राह्मणांचा शाप लागला आहे. त्याला कोणी टाळू शकत नाही. आपण आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी येथे राहणे योग्य नाही. आजच आपण परमपवित्र अशा प्रभास क्षेत्री जाऊया. तेथे ब्राह्मणांना दान धर्म करून या संकटापासून आपण आपले रक्षण करूया. भगवंताच्या या सांगण्याप्रमाणे यदुवंशीयांनी एकमताने प्रभास क्षेत्री जाण्याचे निश्चित केले आणि आपापले रथ सज्ज केले. श्रीकृष्णाचे परमसखा उद्धवाने ही तयारी पाहिली आणि ते श्रीकृष्णाकडे आले. त्यांनी भगवंतांच्या चरणकमलावर आपले मस्तक टेकविले आणि नमस्कार केला. ते म्हणाले, योगेश्वर, आपण यदुवंशाचा संहार करून या अवतारात संपवून या लोकाचा परित्याग कराल. मी आपल्या चरणकमलांच्या त्यागाची कल्पना अर्ध्या क्षणासाठी सुद्धा करू शकत नाही. माझे जीवन सर्वस्व स्वामी, मला सुद्धा आपल्या धामात घेऊन चला. उद्धवाने आर्तस्वरात केलेली ही प्रार्थना ऐकून भगवान म्हणाले, उद्धवा, पृथ्वीवर देवतांचे जेवढे काम करायचे होते ते पूर्ण झाले आहे. आता हा यदुवंश ब्राह्मणांच्या शापाने भस्म झाला आहे. तो पारस्परिक फूट आणि युद्धाने नष्ट होऊन जाईल. आजपासून 7व्या दिवशी समुद्र द्वारका नगरीत बुडवून टाकील. ज्या क्षणी मी या मर्त्य लोकाचा त्याग करीन त्याच क्षणापासून पृथ्वीवरील सर्व मांगल्य नष्ट होईल आणि थोड्याच दिवसात कलियुगाचा प्रारंभ होईल. हे उद्धवा, आता तू आपले आत्मीय, स्वजन, बंधू बांधवांचा स्नेह संबंध सोडून दे आणि माझ्यात आपले मन लाव. तसेच समदृष्टीने पृथ्वीवर स्वच्छंदपणे विचरण कर. प्रथम तू आपल्या समस्त इंद्रियांना आपल्या वश करून घे. चित्ताच्या समस्त वृत्तींना थांबवून ठेव. नंतर असे अनुभव कर की समस्त विश्व आपल्या आत्म्यामध्ये पसरलेले आहे आणि आत्मा माझ्यात आहे. माझ्यात सर्वात्मा इंद्रियातीत ब्रह्माशी एकरूप अभिन्न आहे. भगवंताचे हे वक्तव्य ऐकल्यानंतर उद्धव म्हणाले, भगवंत, आपण भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही कालापासून अबाधित आहात. एकरस सत्य आहात. मी आपणास शरण आलो आहे. आपणच मला उपदेश करावा. उद्धवाच्या प्रार्थनेनुसार भगवंतांनी महाराज यदू आणि परम तेजस्वी अवधूत श्री दत्तात्रेय यांच्यात झालेला संवाद उद्धवास सांगितला. महाराज यदूने श्री दत्तात्रेयांना विचारले होते, ब्रह्मन, आपण पुत्र, स्त्री, धन आदी संसाराच्या स्पर्शापासून सुद्धा रहित आहात. आपण निरंतर आपल्या केवळ स्वरूपात स्थित असता आपण आपल्या आत्म्यामध्येच अनिर्वचनीय आनंदाचा अनुभव कसा करता, हे कृपा करून मला सांगा. ब्रह्मवेत्ता दत्तात्रेयांनी उत्तर दिले. ते म्हणाले, राजन, मी आपल्या बुद्धीने अनेक गुरुजनांचा आश्रय घेतला आहे. त्यांच्याकडून विद्या ग्रहण करून मी मुक्त भावाने या विश्वात स्वच्छंदपणे विचरण करीत असतो. त्या गुरूंची नावे अशी होती: पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, सूर्य, चंद्रमा, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मध काढणारा, हरिण, मासा, पिंगळा, वेश्या, क्रूर पक्षी, बालक, कुमारी कन्या, बाण बनविणारा, सर्प, माशी, भृग आणि भृंगी कीटक. श्री दत्तात्रेयांनी वरीलपैकी प्रत्येकाकडून एक एक गुण प्राप्त केला होता. भगवान श्रीकृष्ण उद्धवास म्हणाले, उद्धवा, दत्तात्रेयांनी महाराज यदूंना अशा प्रकारे उपदेश करून ते निघून गेले. श्री दत्तात्रेयांच्या उपदेशामृताचे पान करून यदू महाराज समस्त आसक्तीपासून मुक्त होऊन समदर्शी झाले.
भगवान श्रीकृष्ण उद्धवास पुढे म्हणाले, उद्धवा, साधकाने सर्वस्वाने मला शरणागत व्हावे आणि आपल्या धर्माचे काटेकोरपणे पालन करावे. निष्काम भावाने आपला वर्ण, आश्रम आणि कुलानुसार सदाचाराने अनुष्ठान करावे. अहिंसा आदी यमनियमांचे तर आदरपूर्वक सेवन करावयास हवे. आत्मा जेव्हा आपला शरीर मानू लागतो त्यावेळी तो देहाचे जडत्व, अनित्यत्व, स्थूलता, अनेकता आदी गुणांनी रहित असूनही त्या गुणांनी युक्त असल्यासारखा जाणवतो. भगवंताचे हे वक्तव्य ऐकल्यावर उद्धवाने भगवंतांना प्रश्न विचारला, भगवन, आत्मा गुणांनी निर्लिप्त आहे, तसेच देह आदींच्या संपर्कापासून रहित आहे. असे असताना त्याला बंधनाची प्राप्ती कशी होते? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, प्रिय उद्धवा, आत्मा हा बद्ध आहे ना मुक्त? अशा प्रकारे व्याख्या माझ्या अधीन असलेल्या सत्व आदी गुणांच्या उपाधीमुळेच होते, तत्वदृष्टीने नाही. सर्व गुण मायामूलक आहेत. इंद्रजालाप्रमाणे जादूच्या खेळात समान आहेत. त्यामुळे ना माझा मोक्ष आहे ना बंधन. ज्याप्रमाणे स्वप्न बुद्धीचे विवर्त आहे, त्यात काही न होताच भासते, तसेच शोक, मोह, सुख, दुःख, शरीराची उत्पत्ती आणि मृत्यू हा सगळा या विश्वातील गोंधळ मायेच्या अर्थात अविद्येच्या कारणाने प्रतीत होत असला तरी तो सत्य नाही. शरीरधारियांना मुक्तीचा अनुभव प्राप्त करून देणारी आत्मविद्या आणि बंधाचा अनुभव प्राप्त करून देणारी अविद्या दोन्ही माझ्याच शक्ती आहेत. जीव तर एकच आहे, तो व्यवहारासाठी माझ्या अंशरूपाने कल्पित झाला आहे एवढेच. वास्तविक तो माझे स्वरूप आहे. आत्मज्ञानाने संपन्न झाल्यावर त्यास मुक्त असे म्हटले जाते आणि आत्म्याचे ज्ञान नसल्यास बद्ध म्हटले जाते. मनुष्याचे शरीर प्रारब्धाच्या अधीन असते, त्यामुळे शारीरिक आणि मानसिक जेवढे कर्म केले जातात ते सर्व गुणांच्या प्रेरणेने होतात. अज्ञानी मनुष्य खोटेपणाने स्वतःला कर्ता मानतो आणि या अभिमानाच्या कारणाने बंधनात बांधला जातो. भक्ताची लक्षणे सांगताना भगवान म्हणाले, उद्धवा, माझा भक्त कृपेची मूर्ती असतो. तो कोणत्याही प्राण्याशी वैरभाव ठेवीत नाही. मोठ्यातील मोठे दुःख सुद्धा प्रसन्नतापूर्वक सहन करतो. भगवान पुढे म्हणाले, उद्धवा, माझे असे निश्चित मत आहे की सत्संग आणि भक्तियोग या दोन साधनांचे एकाच वेळी अनुष्ठान करावयास हवे. या दोहाशिवाय संसार सागरातून पार होण्याचा अन्य मार्ग नाही. संत पुरुष मला आपला आश्रय मानतात आणि मी सर्वदा त्यांचे जवळ असतो. सत्संगाची महात्म्य, कर्म आणि कर्मत्यागाची विधी. भगवान श्रीकृष्ण उद्धवास पुढे म्हणाले, उद्धवा, मी तुला आता एक अत्यंत गोपनीय आणि परम रहस्याची गोष्ट सांगणार आहे. या विश्वात जेवढी आसक्ती आहे ती सत्संगाने नष्ट होते. त्याच कारणाने सत्संग ज्या प्रकारे मला वश करून घेतो तसे अन्य कोणतेच साधन नाही. ना योग आहे, ना सांख्य, ना धर्मपालन, ना स्वाध्याय, ना तपस्या, ना त्याग. दक्षिणेने सुद्धा मी प्रसन्न होत नाही. व्रत, यज्ञ, वेद, तीर्थ, यमनियम सुद्धा सत्संगाप्रमाणे मला वश करण्यास समर्थ नाही. ही कोणत्या एका युगाची विशेषता नाही, सर्वच युगात सत्संगाचे महात्म्य अबाधित आहे. नंतर भगवंतांनी हंसरूपाने जनकादिकांना जो उपदेश दिला होता तोच उद्धवास सांगितला. भगवान म्हणाले, उद्धवा, सत्व, रज आणि तम हे तीन गुण प्रकृतीचे आहेत, आत्म्याचे नाही. सत्वगुणामुळे रज आणि तमगुणांवर विजय मिळवता येतो. त्यानंतर सत्वगुणाच्या शांत वृत्तीद्वारा त्याच्या दया आदी वृत्तींना शांत करावे. ज्यावेळी सत्वगुणाची वृद्धी होते त्याच वेळी जीवास माझ्या भक्तिरूप स्वधर्मामध्ये प्रवृत्ती होऊ लागते. ज्या धर्माच्या पालनाने सत्वगुणांची वाढ होते तोच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. तो धर्म रजोगुण आणि तमोगुणांना नष्ट करून टाकतो. ज्यावेळी हे दोन्ही गुण नष्ट होतात त्यावेळी त्यांच्यामुळे होणारा अधर्म सुद्धा शीघ्र नष्ट होऊन जातो. त्यानंतर भगवंतांनी भक्तियोगाचे महात्म्य आणि ध्यानविधीचे वर्णन करून सांगितले. ते म्हणाले, प्रिय उद्धवा, जो सर्व बाजूंनी निरपेक्ष आहे, कोणत्याही कर्म अथवा त्याच्या फलाची अपेक्षा ठेवीत नाही, ज्याने आपले अंतःकरण मला अर्थात भगवंतास अर्पण केले आहे,
परमानंद स्वरूप मी त्याच्या आत्म्याच्या रूपात स्थिरित होऊ लागतो. त्यामुळे त्याला ज्या परमानंदाची प्राप्ती होते ती अन्य कशानेच होत नाही. मला असे प्रेमी भक्त अत्यंत आवडतात. हे उद्धवा, तू अन्य कोणत्याही साधनांचा अथवा त्यांच्या फळाचे चिंतन करू नको. या विश्वात माझ्या अतिरिक्त काहीच नाही. जे काही जाणवते ते सर्व स्वप्नाप्रमाणे असत्य आहे. त्यानंतर भगवंतांनी ध्यान करण्याचा विधी सांगितला. भगवान म्हणाले, प्रिय उद्धवा, एका समतोल आसनावर सरळ ताठ बसून शरीराला ढिले सोडून आरामात बसावी. आपली दृष्टी नासिकेच्या अग्रभागावर स्थिर करावी. त्यानंतर पूरक, रेचक आणि कुंभक या प्राणायामद्वारा नाडीचे शोधन करावे. हृदयात ओंकाराचे चिंतन करावे. प्राणाच्या द्वारा त्याला वर घेऊन जावे. त्यात घंटानादा समान स्वर स्थिर करावा. अशा प्रकारे दिवसातून 3 वेळा 10-10 आवर्तने ओंकारासहित प्राणायामाचा अभ्यास करावा. असे 1 महिना केल्याने प्राणवायू आपणास वश होतो. त्यानंतर असे चिंतन करावे की हृदय हे एक कमळ आहे. ते शरीरात अशा रीतीने स्थित आहे की त्याची दांडी वर असून मुख खालच्या बाजूस आहे. आता असे ध्यान करावे की त्याचे मुख वरच्या बाजूस होऊन ते उमलत आहे. त्याला 8 सापळे आहेत आणि त्याच्या मधोमध पिवळ्या रंगाचे अत्यंत सुकुमार पराग आहेत. या परागकणांवर क्रमशः सूर्य, चंद्रमा, अग्नींचा न्यास करावा. यानंतर अग्नीच्या आत माझ्या रूपाचे स्मरण करावे. पायापासून ते शिखेपर्यंत अशा प्रकारे मनास एका एका अंगामध्ये लावावे. बुद्धिवान पुरुषाने मनाच्या द्वारे इंद्रियांना त्यांच्या विषयापासून खेचून आणावे आणि मनास बुद्धिरूपी सारथीच्याद्वारे माझ्यामध्ये स्थिर करावे. अशा प्रकारे ध्यानयोगाने माझ्यामध्ये आपल्या चित्तात स्थिर करून ठेवावे. यानंतर भगवंतांनी भिन्न भिन्न सिद्धींची नावे आणि त्यांची लक्षणे सांगितली. तसेच वर्णाश्रम धर्म, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या आश्रमातील कर्तव्यांची विस्तृत माहिती सांगितली. नंतर भगवंतांनी भक्ती, ज्ञान, वैराग्य, यम नियमादी साधनांचे वर्णन करून सांगितले. याचबरोबर ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोगाचे विश्लेषण करून सांगितले. भगवंतांनी त्यानंतर गुणदोष व्यवस्थेचे स्वरूप आणि रहस्य, तत्वांची संख्या आणि पुरुष प्रकृती विवेक, सांख्ययोग, 3 गुणांच्या वृत्तींचे निरूपण, क्रियायोगाचे वर्णन आणि परमार्थ निरूपण या विषयांवर विस्तृत वर्णन करून उद्धवास सांगितले. हे सर्व विवेचन ऐकल्यावर उद्धवने भगवंतांना प्रश्न केला, अच्युत, जो मनुष्य आपले मनास वश करून घेऊ शकत नाही त्यासाठी आपण सांगितलेली योग साधना अत्यंत कठीण आहे. म्हणून आपण असे एखादे सुलभ साधन सांगावे. याच्या आचरणाने मनुष्य सहजच परमपद प्राप्त करून घेईल. भगवान म्हणाले, प्रिय उद्धवा, मी आता तुला माझ्या मंगलमय भागवत धर्माचा उपदेश करतो. त्याचे श्रद्धापूर्ण आचरण केले असता मनुष्य संसार रूप दुर्दैव मृत्यू सुलभतेने जिंकून घेऊ शकते. भगवान पुढे म्हणाले, माझ्या भक्ताने आपले सर्व कर्म माझ्यासाठीच करावे. ते करीत असताना माझ्या स्मरणाचा अभ्यास करावा आणि हळूहळू तो वाढवावा. असे केल्याने थोड्या दिवसातच त्याचे चित्त आणि मन माझ्यामध्ये समर्पित होते. भगवान पुढे म्हणाले, उद्धवा, माझ्या भक्ताच्या समवेत राहावे. पर्व, जयंत्या, सण आदी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करावे. जोपर्यंत समस्त प्राण्यांमध्ये माझी भावना अर्थात भगवत भावना दृढ होत नाही तोपर्यंत या प्रकारे मन, वाणी आणि शरीराचे सर्व संकल्प आणि कर्मद्वारा माझी उपासना करीत राहावी. अशा प्रकारे ज्यावेळी सर्वत्र आत्मबुद्धी ब्रह्मबुद्धीचा अभ्यास केला जातो तेव्हा थोड्याच दिवसात त्याला ज्ञानप्राप्ती होऊन सर्व काही त्याला ब्रह्मस्वरूप दिसू लागते. माझ्या प्राप्तीचे सर्वात श्रेष्ठ साधन हे आहे की समस्त प्राणी आणि पदार्थांमध्ये मन, वाणी आणि शरीराच्या सर्व वृत्तींनी माझीच भावना करावी. हाच माझा भागवत धर्म आहे. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, प्रिय उद्धवा, ज्यावेळी मनुष्य संपूर्ण कर्माचा त्याग करून मला आत्मसमर्पण करतो त्यावेळी तो माझा विशेष माननीय होतो. मी त्यास त्याच्या जीवित्वापासून सोडवून अमृत स्वरूप
मोक्षाची प्राप्ती करून देतो आणि तो माझ्यात तद्रूप होऊन माझे स्वरूपच बनतो. भगवान उद्धवास पुढे म्हणाले, सख्या उद्धवा, आता तू बद्रिका वनात जाऊन तेथे माझ्या आश्रमात राहून मी सांगितलेल्या भागवत धर्माचे पालन करीत आपले चित्त माझ्यामध्ये लावून आनंदात राहा. यथासमयी तू माझ्या परमार्थ स्वरूपात मिळून जाशील. भगवंताच्या आदेशानुसार उद्धव बद्रीवनात जाण्यास निघाले, परंतु त्यांचा पायच निघत नव्हता. शेवटी मोठ्या जड अंतःकरणाने त्यांनी भगवंतांना एक प्रदक्षिणा घातली आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी श्रीकृष्णांचा निरोप घेतला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.